नमस्कार मंडळी, चला तर पाहूया मजेशीर जोक्स. गुरुजी: गण्या, सांग पाहू, जर तुझं लग्न केलं आणि जर जुळ्या बहिणी असतील तर तू तुझी बायको कशी ओळखणार? गण्या: सोपं आहे गुरुजी, दोघींना चिमटा घेणार, चिडली तर बायको आणि लाजली तर मेवणी. ग्राहक: अंडरवेअर दाखवा. दुकानदार: ही पहा. ग्राहक: कितीला आहे? दुकानदार: फक्त 2000 रुपये. ग्राहक: दररोज घालायची दाखवा. पार्टीवर नको आहे. आणि हो, आत्ता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावे लागेल. दुकानदार: ते का? ग्राहक: का म्हणजे? अहो, जी आत्ता घातली ती फाटली ना किंमत ऐकून. भारतात बुद्धी कोणाची काही कमी नाही. जिमला कार घेऊन जातात आणि तिथे सायकल चालवतात. नवरा: आज मी स्वयंपाक करतो. बायको आनंदी: खरंच? नवरा: हो, यूट्यूबवर व्हिडिओ पाहिलाय. थोड्या वेळाने बायको: हे काय केलंय? नवरा: प्रयोग. बायको: आणि चव? नवरा: ती पुढच्या अपडेटमध्ये. No, 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 no. घरचं सरकार. नवरा: आपल्या घरात लोकशाही आहे. मित्र: कशी? नवरा: चर्चा मी करतो, निर्णय बायको घेते. सुखी संसारासाठी 2 टिप्स. 1. बायको बोलत असताना शांत राहा आणि बायको शांत असताना बोलू नका. नवरा झाडाला पाणी देत असतो. त्यावेळी बायको येऊन म्हणते, मी तुमच्या मोबाईलमध्ये फोनमध्ये काहीतरी पाहिलं आहे. लवकर झाडाला पाणी द्या, तुमच्याशी बोलायचे आहे. 2 दिवस झाले नवरा झाडाला पाणीच देत आहे. पाईप सोडायला तयारच नाही. No, 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 no. गुरुजी: बंड्या, हॉस्पिटल कशाला म्हणतात? बंड्या: गुरुजी, माणसाला पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत नेत असताना जो मध्ये टोल नाका लागतो त्यालाच हॉस्पिटल असे म्हणतात. गुरुजी: कुठून कुठून आणतो आरामखोर बंड्या हे ज्ञान तू? एका मैत्रिणीचा बायपास झाली व तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला, आता तुला उद्या मरायला हरकत नाही. बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं कारण तिनं वाचलं, आता तुला उद्या मरायला हरकत नाही. परंतु मूळ मेसेज होता, आता तुला उड्या मारायला हरकत नाही. म्हणून मराठी नेहमी लिहावे, म्हणून मराठीच लिहावे. मी थोडे थोडे पैसे जमवत पुढे कामी येतील म्हणून, पण लगेच दुसऱ्या दिवशी मी या पैशाचे काहीतरी खाऊन येते. उद्या जगतोय का मरतोय कोणी बघितलंय? आणि अशा प्रकारे माझ्या सेव्हिंगचा सत्यानाश होतो. मित्रांनो, माझ्यासोबत घडलेला एक चमत्कार सांगतो, ऐका. वर लिहिलेला शब्द चमत्कार आहे. चमत्कार नाही, चमत्कार आहे. भरोसा नसेल तर परत वाचा, कारण लिहिलेले शब्द बसोरा आहे. तुमचं चुकलं आहे म्हणून तुम्ही गप्प आहात तर तुम्ही बुद्धिमानी आहात, आणि तुमचं बरोबर असून सुद्धा तुम्ही गप्पच आहात तर तुम्ही विवाहित आहात. No, 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 no. लग्नाचा अर्थ. नवरा: लग्नामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. मित्र: काय काय? नवरा: चूक माझीच असते, माफी आधी मागायची, कारण नंतर शोधायचं. मुलीला प्रपोज करताना मुलगा:
तिचा हात पकडतो, कारण मुलीने त्याच्या थोबाडीत मारून त्याची धुलाई करू नये म्हणून. नवरा: मला स्वप्न पडलं की तू खूप गोड बोलतेस. बायको: मग? नवरा: मग जाग आली आणि खरं आयुष्य सुरू झालं. गर्लफ्रेंड: जर वयाने मोठी असेल तर लहान मुलासारखी काळजी घेते, गिफ्टही मागत नाही आणि अडचणीच्या काळात पैशाची मदतही करत राहत. आपण आपल्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाऊन किती खेळ खेळायचो. पण जसं जसं वय वाढलं तसतसे मामाच्या पोरी मोठ्या झाल्या आणि मग मामानं पण बोलायचं बंद केलं. Oh, no, 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 no. एक माणूस बस स्टॉपवर उभ्या असलेल्या बाईला डोळा मारतो. बाई: अहो, मी तसली बाई नाहीये. माणूस: बाई, ते ठीक आहे, पण चेक करणं आमचं काम. लग्नाच्या पहिल्या रात्री काय बोलावे हे आमच्या गण्याला कळत नव्हते. बराच वेळ विचार करून गण्या बायकोला म्हणाला, तुझ्या घरी माहीत आहे की तू आज इथे झोपणार आहेस ते. रात्री 12 वाजता मुलीने प्रेकराला फोन केला. हॅलो, घरी कोणीच नाहीये. मुलगा धावत पळत त्याच्या घरी पोहोचला आणि खरंच तिथे कोणीच नव्हतं. लॉक होते घराला. मुलाने परत फोन केला. घराला कुलूप आहे. मुलगी म्हणाली, होय, रात्री चोरी. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.